भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा धमकी आली। पोलिसांना फोन करून अज्ञात व्यक्तीची जीवे मारण्याची ही धमकी। बाबा सिद्दीकींसारखीच तुमची हत्या करू अशी धमकी देण्यात आली। नवनीत राणा यांच्या खासगी स्वीय सहाय्यकानं राजापेठ पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार केली। पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात राजापेठ पोलिसात गुन्हाही दाखल केलाय। तर कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे। पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही असं सतेज पाटलांनी म्हटलंय। कोल्हापुरात शिंदेंसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेस समोर पर्याय आहे। त्यांच्या शिवसेनेला जर कोल्हापुरात महापौर पद जे आता मागतायत ते जर नाही दिलं किंवा काही पुढे त्यांच्यामध्येच मतभेद झाले तर काँग्रेस त्यांच्यासाठी आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही। बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही। आपण जसं या विकारांना विचारतो जर जर तेवढे नगरसेवक आले असते ते आम्हाला आम्ही तर अप्रूव्ह झालो महापौर पण त्यांना दिला असतं। तसं शिंदे सेनेचे जर काही नगरसेवक आपल्याला बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार? बातमी अकोल्यातून अकोटमधील हिदायत पाटील हत्या प्रकरणाची अकोटचे माजी नगराध्यक्ष संजय बोडके आणि राजीव यांचं निलंबन झालेलं आहे। हत्या केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। करायची वेळ आहे म्हणजे असं सल्ला दिला होता। असं म्हणतात की परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते। कदाचित आमच्या दोघांच्या बाबतीत खरं असेल। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यात लॉंग मार्च निघालाय। 6 तासात 21 किलोमीटरचं अंतर पार केलंय आणि उद्या संध्याकाळी लाल वादळ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। पाणी, जंगल, जमिनीच्या प्रश्नांवर हे आंदोलन सुरू आहे। एक महत्त्वाची बातमी, नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पैशांची उधळण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। संभाजीनगरमध्ये मैफिलीत इम्तियाज जलील यांच्यावर ही पैशांची उधळण करण्यात आली। जलील यांच्यासह नगरसेवकांवर ही पैशांची उधळण करण्यात आलेली। एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आल्यानंतर एका मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आणि यात हा प्रकार घडलाय। मध्ये एक कार्यक्रम होता जिथे सगळे जे आमचे 33 कॉर्पोरेटर्स एक कार्यक्रम होता जिथे सगळे जे आमचे 33 कॉर्पोरेटर्स निवडून आलेले आहे त्यांना फेलिसिटेट करण्यासाठी कार्यक्रम आयोजन करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये एक खव्वाल गायकला बोलवण्यात आले होते आणि तिथे काही उत्साही मुलांनी तिथे ते पैसे हे केलेले आहे। मला असं वाटत नाही आहे की याच्यामध्ये इतकं बहु आहे की इम्तियाज जलील आता मोठं हे झालेला आहे, काय मोठं क्राईम केलेला आहे। देशामध्ये खूप सारे गंभीर प्रकरण होत आहे, त्याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे। इम्तियाज जलीलच्या कार्यक्रमामध्ये नोटांची उधळण असं प्रकारचं नाही। गोरगरीब जे म्युझिशियन्स असतात ते पैसे जमा करून ते घेऊन जातात। नाही तर इम्तियाज जलील तो तसं करणार ना। ते हैदराबादचे नाव आहे, नवाबा को वो शोक होता है। आता तो शोक कशा पद्धतीने लोकांसमोर येते आता लोक पाहतील, नोटाची उधळण करतील। उद्या लखनौहून हैदराबादहून कोणी नाचायला सुद्धा काही घेऊन येतील। त्यांचा डान्सही इथं होऊ शकतो। जलसा करणं हा त्याचा स्वभाव आहे। नगरसेवकाच्या भूमिकेत आहात का तुम्ही नवाबाच्या भूमिकेत आहात हे आता जनतेने पाहून ठरवलं पाहिजे। आता जी आलेली मस्ती आहे ती आता तुम्हाला कायम पाहायला मिळेल। भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यात लॉंग मार्च निघालेला आहे। 6 तासात 21 किलोमीटरचं अंतर पार केलं गेलंय। उद्या संध्याकाळी लाल वादळ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। पाणी, जंगल, जमिनीच्या प्रश्नावर हे आंदोलन सुरू आहे। तर आज रात्री मनोरमध्ये मोर्चेकऱ्यांचा मुक्काम असेल। हे लाल वादळ उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत। वेगवेगळ्या मागण्या आहेत, या मागण्यांसाठी हे लाल वादळ जे आहे ते पालघरच्या दिशेने निघालेलं आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यात समाविष्ट झालेले आहेत। तर ताज लँड्स हॉटेलमध्ये शिंदेच्या 29 नगरसेवकांचा एकमेकांशी संवाद सुरू आहे। सर्व नगरसेवक आपला अनुभव सांगतायत। ताज लँड्समध्ये असलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलंय आणि या कार्यक्रमाला राहुल शेवाळे, आमदार दिलीप मामा लांडे आणि शीतल म्हात्रेही उपस्थित आहेत।